कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात नदीची पाणी पातळी 9 फुटांनी वाढली आहे। पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातील 20 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 102 मिलीमीटर पाऊस बरसलाय। एनडीआरएफची तुकडी ही कोल्हापूरमध्ये पोहोचल्याची माहिती सध्या समोर येते। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण भागामध्ये जोरदार पावसाचा आता सुरुवात आहे। गेल्या 24 तासापेक्षा जास्त पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी आता पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे आणि पात्राबाहेर आता पाणी आलेलं आहे। कोल्हापूरात मुसळधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढत आहे। पंचगंगा नदी पात्राबाहेर आता हळूहळू पाणी पात्राला चिकट आहे। सध्या नदीची पाणी पातळी 29 फुटावर आहे, तर नदीचा इशारा पातळी ही 39 फुटाची आहे। पावसाचे प्रमाण जर असेच वाढले तर कोल्हापूरकरातील धाकधूक वाढणार आहे, कारण कोल्हापुरामध्ये 39 फुटाच्या वर जर पाणी कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या नदीला गेले, पंचगंगा नदी झाले तर पुराची शक्यता असते। त्यामुळे अशी अतिवृष्टी होण्याची पण शक्यता आहे। गेल्या 3 दिवसात अतिवृष्टी होणार आहे असंही हवामान खात्याने सांगितल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आता नदी पाणी पातळी झपाट्याने वाढताना याच पाणी पातळीचा वाढलेला धोकाही कोल्हापूर शहराला बसू शकतो। पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नदी पात्राचे पाणी हे आता पात्राच्या बाहेर येतले पाहायला नागरिक येत आहेत। त्याचबरोबर इथे नव्या पाण्याची पूजा करण्याची जी प्रथा असते तीही पूजा करण्यासाठी नागरिकही ह्या नदी पात्राच्या जवळ येतील दिसत आहेत। गेल्या 2 दिवसापासून ही उघड्यावर असलेली मंदिरे आता पाण्याखाली जातील दिसत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने अलर्ट मोडवर राहण्यास सांगितलेलं आहे। पंचगंगा नदीच्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेशही दिलेला आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।